माझं नाव आहे श्रुती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉरी गाईज, व्हिडिओ खूप लेट होत आहेत. आय नो बिकॉज ऑफ द ऑडिट आय जस्ट कुडंट रेकॉर्ड. आणि 2 व्हिडिओ रेकॉर्ड झाले होते बट आय कुडंट गेट द टाईम टू एडिट. सॉरी फॉर द डिले. सो अजिबात वेळ वाया न घालवता वळूया आजच्या व्हिडिओकडे. आय हॅव चेंज माय स्किन केअर फ्रॉम लास्ट 6 मंथ. तर नाईट स्किन केअरवरती मी जास्त लक्ष देते. सो लेट मी टेल यू, फर्स्ट पार्ट ऑफ माय स्किन केअर रुटीन इज रेटिनॉल. रेटिनॉल कसं अप्लाय करायचं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार. रेटिनॉल मी मंडेच्या रात्री लावते विथ सँडविच मेथड. ते कसं अप्लाय करायचं तुम्ही प्लीज तो व्हिडिओ जा आणि बघा, तुम्हाला कळेल कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. फर्स्ट डे म्हणजे वीकचा फर्स्ट डेला मी रेटिनॉल लावते. रेटिनॉल अप्लाय करून झाल्याच्या नंतर त्या दिवशी आय डू नॉट यूज एनी सिरम्स. मी प्रत्येक दिवसासाठी वेगळं सिरम ठेवलेलं आहे. आय डू नॉट मिक्स अँड मॅच. आय डोंट लाईक इट पर्सनली. सो या मंडेला रेटिनॉल यूज करून झाल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी लावते नायासिनेमाइड. रेटिनॉल मी मिनिमलिस्टचं यूज करते 0.3%. स्टार्टपासून मी 0.3%च यूज केलेलं आहे. त्यानंतर नायासिनेमाइड इज फॉर ट्यूजडे. मी ट्यूजडेला नायासिनेमाइड लावते. डायरेक्टली फेसवॉश करून झाल्याच्या नंतर स्किनवरती अप्लाय करायचं आहे आणि देन यू गो टू स्लीप. आय डू नॉट ऑल्सो अप्लाय द मॉइश्चरायझर. आय डोंट लाईक मिक्सिंग अँड मॅचिंग द प्रोडक्ट्स दॅट मच. नायासिनेमाइड मी लावते आणि देन आय स्लीप. सो या, आणि हे आहे 10%चं डर्माकोचं. इट इज व्हेरी गुड आणि मला छान इफेक्ट्स मिळालेले आहेत. सेकंड डे म्हणजे ट्यूजडेसाठी इज नायासिनेमाइड फॉर नाईट स्किन केअर रुटीन. आणि त्यानंतर बुधवारी म्हणजेच वेनसडेला थर्ड डेला आय यूज सॅलिसिलिक ॲसिड सिरम. हे सुद्धा डर्माकोचं आहे. ह्याची छोटी बॉटल आहे बिकॉज ते जे बाकीच्या 2 बाटल्या आहेत ते मी आणि माझी बहीण वी बोथ यूज इट. बट सॅलिसिलिक ॲसिड मी फक्त यूज करते आणि इट इज 2%. दिस इज व्हेरी गुड फॉर युअर ओपन पोर्स आणि ॲक्ने गाईज. ह्याचा डिटेल एक मोठा 20-25 मिनटाचा व्हिडिओ की कुठलं सिरम कोणत्या गोष्टीसाठी यूज होतं याचा व्हिडिओ येईल. पण आता थोडक्यात सांगते. इट इज व्हेरी गुड फॉर युअर ॲक्टिव्ह ॲक्नेज, परत पोर्ससाठी क्लीन करण्यासाठी. इट इज व्हेरी गुड गाईज, ट्रस्ट मी. 2% आहे आणि हे सुद्धा डर्माकोचं आहे. व्हॉट आय डू इज मंडे रेटिनॉल, ट्यूजडे नायासिनेमाइड आणि वेनसडेला सॅलिसिलिक ॲसिड. आणि मग तेच सेम गोष्ट मी रिपीट करते थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डेला. आणि संडेला आय डू नॉट यूज एनी काइंड ऑफ सिरम ऑर ॲसिड्स ऑन माय फेस. आय ओनली यूज शीट मास्क. जो गार्नियरचा शीट मास्क येतो 79-99चं समथिंग, तोच मी लावते दुपारच्या वेळेला जेवण झाल्याच्या नंतर. आणि दॅट्स द स्किन केअर फॉर माय संडे. सनस्क्रीनसुद्धा मी कधीतरी स्किप करते, पण अजिबात करू नका. सनस्क्रीन इज द ओनली थिंग यू नीड अकॉर्डिंग टू मी. कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर स्किन. तुम्ही बाहेर जात नसाल तरीसुद्धा घरी लावून बसा सनस्क्रीन. सो या, आणि मला हे सांगायचं की हे जे ब्रँड आहेत हे मी यूज करते कारण ते माझ्या स्किनला सूट होतात. मी सांगते म्हणून किंवा दुसरा कुठला तरी इन्फ्लुएन्सर सांगतोय म्हणून तुम्ही पर्टिक्युलर ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या स्किनला कोणतं सिरम, कुठल्या ब्रँडचं सिरम यूज करता येईल आणि कुठल्या ब्रँडचं सिरम तुमच्या स्किनला सूट होतं हे तुम्हाला स्वतःला बघावं लागणार आहे. कारण प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, सेन्सिटिव्हिटी वेगळी आहे, टाईप वेगळी आहे आणि आपण जोपर्यंत स्वतःच्या त्वचेवरती प्रोडक्ट ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे ना मार्केटमध्ये 10 mlच्या बॉटल्स आता अवेलेबल आहेत. मिनिमलिस्टचे सुद्धा आणि डर्माकोचे पण मी बघितले आहेत. आता बाकीच्या ब्रँडच्या आहेत की नाही माहीत नाही, कारण मी सध्या 2च ब्रँड यूज केलेले आणि ते माझ्या स्किनवरती चांगल्या प्रकारे यूज करून त्याचे इफेक्ट्स आलेले आहेत. त्यामुळे आणि दीज आर नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. सो तुम्ही ट्राय करू शकता गाईज. येस, इट इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. ही 599ची बॉटल आहे, बट ही मला आय गेस 475ला समथिंग मिळाली होती. ब्लिंकिट आणि झेप्टोवरती सुद्धा हे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी घ्यायची गरज नाही आहे. स्ट्रेंथ
फक्त तुम्हाला बघावी लागणार आहे की तुम्ही कोणतं रेटिनॉलसाठी, स्ट्रेंथसाठी रेटिनॉलचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे, तो पाहायला नक्की विसरू नका. That's it for this video guys. आणि छान छान एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणायचे मी ट्राय करते. मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे पुढे जायसाठी. आय रिअली वॉन्ट टू हेल्प पीपल आफ्टर ट्राईंग अँड यूजिंग प्रोडक्ट्स ऑन मी. मेकअपचे पण रिव्ह्यूज येणार आहेत अजून 3-4 व्हिडिओज नंतर. मेकअपची सुद्धा सिरीज चालू होणार आहे. सो मेक शुअर यू लाईक द व्हिडिओ. कमेंट नाही केलं चालेल, बट आय एम रिअली ट्राईंग टू गिव्ह यू इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट. सो या दॅट्स इट. आय होप तुम्ही सगळे छान आहात. स्वतःची काळजी घ्या आणि तोपर्यंतसाठी भरपूर प्रेम. बाय गाईज.